नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार, हा प्रश्न सगळ्या ग्रामीण भागातल्या आमच्या तरुण मित्रांना, युवा नेत्यांना या ठिकाणी पडलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुका महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून थांबलेल्या आहेत. मला आपल्याला आवर्जून सांगायचं की जवळपास 28 महिने पूर्ण होत आलेले आहेत. या निवडणुकीला विलंब होतोय. तसं जर पाहिलं तर प्रत्येक निवडणूक महाराष्ट्रामध्ये जर विधान परिषद आणि राज्यसभेची जर सोडली तर 5 वर्षानंतर ही निवडणूक होते आणि 5 वर्षानंतर नवीन नेत्याला त्या ठिकाणी काम करण्यासाठी संधी मिळते आणि ज्यानं 5 वर्ष चांगलं काम केलं त्याला दुसऱ्यांदा सुद्धा जनता संधी देते. हे सगळं जरी खरं असलं तर नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका या पूर्ण पार झालेल्या आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागत असताना तत्पूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकी होतील असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु या निवडणुका नेमक्या कधी होणार, हा जो काही प्रश्न आहे याचं उत्तर आता या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतंय. त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये ज्या काही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या या ओबीसी आरक्षणाविना झाल्या होत्या आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि त्या ठिकाणी या निवडणुकीला स्थगिती मिळालेली आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या वर्षभरामध्ये या निवडणुकीच्या संदर्भात एकही सुनावणी झालेली नाहीये आणि ही सुनावणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 12 जुलै 2024 ही तारीख त्या ठिकाणी दिली होती. 12 जुलै 2024ला या निवडणुकांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात काहीतरी सुनावणी होईल, निकाल लागेल आणि तात्काळ राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील अशी अपेक्षा होती. परंतु झालंय असं मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात पूर्ण तयारी झाली होती. वार्ड, प्रभाग हे सगळं नियोजन त्या ठिकाणी झालं होतं आणि आता निवडणुका जाहीर होतील अशी अपेक्षा असताना महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि आपल्याला माहिती आहे की सत्तांतर होत असताना उद्धव ठाकरे यांची शिवसेना हाच पक्ष फुटला आणि एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी नव्यानं पुन्हा त्या ठिकाणी प्रभाग रचना असेल, वार्ड रचना असेल आणि नगरपालिकेचा, पंचायत समिती, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, उपाध्यक्ष या संदर्भाच्या आरक्षणाच्या संदर्भातला सुद्धा निर्णय घेण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू केली होती. परंतु अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा हे सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीचं आरक्षण विना या ज्या काही निवडणुका होत आहेत याला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये कोरोनाची साथ आली आणि त्यामध्ये जवळपास 2-2.5 वर्ष म्हणजे जवळपास 3 वर्षाचा कालावधी या कोरोनाच्या साथ आणि त्याच्यानंतरचा काही वेळ हा त्यामध्ये गेला होता आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता व्हायला पाहिजेत असा दबाव हा निवडणूक आयोगावर सुद्धा आणि राज्य सरकारवर सुद्धा ग्रामीण भागातल्या तरुण मित्रांकडून आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडून येत होता. यामध्ये सत्ताधारी होते, विरोधक होते, दोन्ही गटाकडून यासाठी हालचाली वाढलेल्या होत्या. परंतु आता 12 जुलै 2024ला सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी ही पुढे ढकललेली आहे. जर 12 जुलैला सुनावणी झाली असती तर या निवडणुका या 2 महिन्यामध्ये झाल्या असत्या, म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर किंवा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये या निवडणुका होऊ शकल्या असत्या. नोव्हेंबरच्या आतमध्ये या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असत्या अशी स्थिती होती. परंतु आता 24 जुलैची जी काही सुनावणी आहे सुप्रीम कोर्टातली पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि तब्बल 1 महिना पुढे ढकलण्यात आली आहे. आता या पुढची सुनावणी 23 ऑगस्ट 2024ला होणार आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टात जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार नाही ही स्थिती आहे. जर 23 ऑगस्टला जर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि जर निवडणुका घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी निर्णय झाला तर त्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ह्या निवडणुका होऊ शकतात. कारण त्याचं कारणही असं आहे की लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता विधानसभेची निवडणूक होऊ पाहत आहेत. कारण विधानसभेचा कार्यकाल सुद्धा नोव्हेंबरमध्ये संपतोय आणि त्यामुळे नोव्हेंबरच्या पूर्वी विधानसभेच्या निवडणुका होणं आवश्यक आहे आणि जर त्या होणार असतील तर जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती आणि महानगरपालिका या निवडणुका जानेवारी फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जाते. खरं म्हणजे नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामीण भागातून म्हणा, शहरी भागातून म्हणा, नवीन नेते या निर्माण होत असतात, नवीन नेते उदयास येत असतात आणि जनमताचा कौल, ज्यांनी 5 वर्ष 10 वर्ष जनतेची सेवा केली, अनेक कामं त्यांनी केलेली आहेत, त्यांना जनतेचा कौल काय आहे, जनतेनं त्यांना कशा पद्धतीने स्वीकारलंय, हे सगळं काही या निवडणुकीच्या माध्यमातून सामोरं येत असतं. आणि या निवडणुकांमधून जे उमेदवार निवडून येतात ते पंचायत समितीचे सभापती होतील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि वेगवेगळ्या समित्याचे ते सभापती होत असतात, नगरपालिकेचे नगराध्यक्ष होत असतात, त्यातही वेगवेगळ्या समित्या असतात आणि यामध्ये पुन्हा त्यांनी काम केल्यानंतर
जनता यापैकीच अनेकांना विधानसभेमध्ये आमदार किंवा लोकसभेमध्ये खासदार म्हणून सुद्धा पाठवते. हा राजकीय इतिहास महाराष्ट्राचा आजपर्यंत आहे. परंतु झालंय असं, या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळं, कारण 5 वर्षानंतर निवडणूक व्हायला पाहिजे होती, आता जवळपास पावणे 7 वर्ष झालेले आहेत, तरी सुद्धा या निवडणुका होत नाहीयेत. त्यामुळे अनेकांची जी स्वप्न आहेत, अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आणि निवडून आल्यानंतर जनतेची कामं दुप्पट ताकदीनं करण्यासाठी, जेणेकरून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आपण निवडून आलो तर पुन्हा जर चांगली कामं करून जनतेने साथ दिली तर आपल्याला आमदार किंवा खासदार होता येईल. ही अपेक्षा सुद्धा या ग्रामीण आणि शहरी भागातल्या तरुणांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु या निवडणुका आज होतील, उद्या जाहीर होतील, परवा जाहीर होतील, ही जी काही अपेक्षा महाराष्ट्रामध्ये आहे याला सुप्रीम कोर्टामध्ये तारीख पे तारीख मिळते आणि तारीख पे तारीख यानंतरची तारीख कधी मिळेल हा सुद्धा विश्वास आता कोणाला बसत नाहीये. कारण 12 जुलै 2024ला निश्चितपणे सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल आणि निवडणुकीची तारीख सुद्धा लवकर जाहीर होऊन आपण निवडणुकीला सामोरं जाऊ अशीच अपेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांनाही होती आणि या युवा नेत्यांना सुद्धा होती. परंतु पुन्हा तारीख पे तारीख झालेली आहे आणि आता ती 23 ऑगस्ट 2024 झालेली आहे. मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये सुप्रीम कोर्टात एकही तारीख झाली नाही, सुनावणी झालेली नाही. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, यापूर्वी जी तारीख झाली होती, सुनावणी झाली होती, त्यावेळी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं सांगितलेलं आहे. कारण ओबीसी विना तुम्ही निवडणूक कशी घेऊ शकताय किंवा घ्यायची की नाही घ्यायची हे राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं होतं. आता राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये काय प्रतिज्ञापत्र सादर केलंय किंवा सादर केलंय की नाही केलंय किंवा करणार असतील तर काय करणार असतील या संदर्भात आपल्याला कुठलीही माहिती मिळत नाहीये. कारण सुप्रीम कोर्टामध्ये तारीख होत नाहीये आणि सुनावणी झालेली नाहीये. त्यामुळं राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये काय प्रतिज्ञा सादर करेल आणि सुप्रीम कोर्ट त्यावरती 23 ऑगस्टला पुन्हा काय सुनावणी करेल का 23 ऑगस्टची तारीख पुन्हा पुढे ढकलेल हे आज आपण कुणीही सांगू शकत नाहीये. परंतु एवढं मात्र निश्चित की 23 ऑगस्ट पर्यंत यामध्ये कुठलीही सुनावणी होणार नाही. त्यामुळे निवडणुका ह्या निश्चितपणे आणखी पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत, एवढंच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला आणि नव्या तरुण युवकांना जो प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होतील, तर यावरून तुम्हाला अंदाज लागेल की या निवडणुका नेमक्या कधी होतील. मित्रांनो, ही तारीख पे तारीख जी वाढत चाललेली आहे ही तुम्हाला खरंच पटते का? यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काही विपरीत परिणाम होतोय का? काही कामं जनतेच्या अडतायत का? तुम्हाला काय वाटतं, ही निवडणूक कधी व्हायला पाहिजे? सुप्रीम कोर्टाची सुनावणी झाली तर कधी तारीख डिक्लेअर होईल? या संदर्भात तुमचं काय मत आहे? तात्काळ प्रतिक्रिया द्या. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.